Hello everyone. I am a गौरव मोरे. उद्यापासून 24 तास पडी गॅट पॉवर फिल्टर पाडा. मला वाटलंच नव्हतं की हे वाक्य मला या मंचावर बोलावं लागेल म्हणून. हा म्हणता म्हणता जत्रा संपली. चॅनेलने बांबू काढायला घेतलेत. मैदानातले मैदान रिकामा करा म्हणालेत. त्यांनी असं का केलं असेल मला प्रश्न पडलाय. पण त्याचं उत्तर मी शोधणार. उत्तर शोधलं की जगणं बदलतं. गौऱ्या, काय उत्तर समोर बसलंय. कुठं आहे? अरे बाप, अरे बाप, अरे नागराव सर, अरे बाप, मरतो काय मी? म्हणजे आनंदाने मरतो काय मी? वा सर, क्या बात आहे सर. भले आमचं दुकान बंद होत असेल पण तुम्ही जो मॉल उघडताय ना, त्याची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतोय. पण सर एक सांगू का, महाराष्ट्राला करोडपती होण्याचं स्वप्न कुणी दाखवावं तर स्वतःच्या मेहनतीने ज्यांच्या सिनेमाने 100 करोडचा व्यवसाय केला त्यांनीच. आणि त्या ठिकाणी तुमच्यापेक्षा योग्य व्यक्ती सुद्धा कोणी बसूच शकत नाही. पण सर आज मी तुमचा थोडासा फायदा घ्यायचं ठरवलंय. कारण मला माहिती आहे तुम्ही तर मला करोडपतीमध्ये बोलवणार नाही. हा म्हणजे असा अवतार बघून तर ते आपलं मी आपलं 700 750 पती बनलेलंच बरं आहे ना. संध्याकाळची पट्टी आणि चायनीजची सोय झाली की झालं आपलं सगळं. त्यासाठी मी खरात काकूंकडे आलोय त्यांना गंडवायला, त्यांच्याकडनं पैसे काढायला. बघा सर जरा काढतो की ना पैसे बघा जरा. ओ खरात काकू, खरात काकू हाय का? घरात काकू, ओ खरात काकू. हो ना, आले आले, थांब. खरात काकू या ना लवकर. काय गौऱ्या, आज सकाळी सकाळी भिका मागायला आलायस? काकू आजच्या दिवस ऍडजस्ट करा, उद्यापासून जोड्यानेच फिरायचं आहे. तुम्हाला मी काय भिकारी वाटतो? अरे आपल्या सोसायटीच्या युवा समितीचा अध्यक्ष आहे मी. हा तुम्ही ते 3-4 छचोर पोरं आणि तो रिकाम टेकडा वॉचमॅन. काकू नीट बोला. तुम्हाला माहिती नाही आपली वट. अरे वट पौर्णिमेला बायकांनी झाडाखाली कापून ठेवलेली केळी चोरून विकणारे तुम्ही आणि फटके खाऊन येणारे तुम्ही. तुमची कसली रे वट? तो आमच्या संघटनेचा सुरुवातीचा काळ होता आणि सुरुवातीच्या काळात अनेकांना असे जुगाड करावेच लागतात. काय सर बरोबर ना? म्हणजे आता काय टेन्शन नाही आपल्याला. आता आपण फार वरच्या लेवलची कामं करतोय. वरच्या लेवलची म्हणजे तुम्हाला कळेलच. तुमच्याकरता आपण एक सरप्राईज आणलंय. काय? ए येऊ दे रे. बघा बघा कडे. थोरात हे सरप्राईज आहे. ही काय करते इथे? काकू या आठवड्यात ही बिशी आपल्याला लागलीये. मीच बोलवलं त्यांना. या ना वहिनी. थांबा थांबा. हा या गौऱ्याने बोलवलंय ना म्हणून मी इथे आले. नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही या खरातच्या घरात. अरे यार कमॉन गौऱ्या, मला सांगायचं ना माझ्या घरी ठेवली असती मीटिंग. लोकांना कळलं तरी असतं घर कसं असतं ते. घराची कौतुक तू नको सांगूस मला. दर आठवड्याला घर बदलणारी तू लोकांच्या घरात जाऊन कूलरची हवा खात बसतेस आणि घर मालक बसले टोपीने वारा घालत. आणि तुझी आणि माझी तुलना ना होऊच शकत नाही. माझं घर किती गळक मळक कळकट्ट असलं ना तरी पहिल्या सीझन पासून ना ऍडजस्ट करून राहते मी. सांकेतिकपणे माझा अपमान करून झाला असेल तर आपण पुढच्या विषयाला वळूया का? मला सांगा मी तुम्हाला इकडे का बोलवलं असेल? का? ऍक्च्युली नागराज अण्णाचा मला फोन आला होता. हॅलो गौऱ्या, अरे मी एक नवीन शो करतोय कोण होणार करोडपती नावाचा. तर तुझ्या सोसायटीतले टॅलेंटेड लोक असतील त्यांना इकडे पाठवून दे म्हणून तुमच्या दोघांचं नाव दिलंय मी. कोण नागराज? तुला काय घाई आहे करिअर संपवायची?
त्यांच्या समोरच बोलतेस तू. कोण नागराज? अरे असले प्रश्न जरी पडले ना तरी आयुष्य कायमचं बदलू शकतं. नागराज मंजुळे सर, नागराज मंजुळे सर. सैराट अरे परवाच ऍड बघितली ना त्यांची टीव्हीवर. बघितले का नाही? पण गौऱ्या, हा? लोक विद्वान झाल्यावर त्यांचे इकडचे केस पांढरे होतात, यांचे इकडचे कसे काय होतात? हे नाही मुळात. पण ते तुला का फोन करतील? का करतील म्हणजे? अरे आपले एकदम खास आहेत ते. हो. हो, खास म्हणजे आमचे एकदम असे वेगळे रिलेशन आहेत. ए चल चल, गांडू नकोस. नाही ते तर काय वाटतील तुला? खोटं वाटतं तुम्हाला? हा. आत्ता फोन लावू का? चल चल लावून आत्ता दाखव. फोन लावतो ना अण्णा. बघ तू स्पीकरवर आहे. हा. हॅलो हॅलो. हॅलो. हा हॅलो अण्णा, गौरव बोलतोय. गौऱ्याला का बोल की. हा कसे आहात? अरे गौऱ्या, हा. पाठव ना कोणतरी. हा, भारी वाटेल का तुमच्या स्वतः कुणी आलं तर. हा, सायरट करून टाकू आपण. एकदम भारी उत्तर द्या. हा. भारी चेक लिहून देईन मी. हा. खरात थोरात बाईपैकी कुणी असेल तर पाठवून देता. बरं मी काय म्हणतो अण्णा, शूटिंग कसं चाललंय? भारी चाललंय, भारी चाललंय का. मी काय बोललो चॅनलवाल्या हा. ना, तिकडे करमाळ्याला लावा ना सेट बोललो. तिकडे शेतात लावूया ना सेट. तिकडे शेतात कम्प्युटर ठेवला, वरून कावळा आला की भारी वाटतं ना इकडे. अण्णा शूटिंग बरं चाललंय ना? हा, भारी भारी बस, चाललंय. बस. तू ते दोघी पैकी कुणाला तरी पाठवून द्या. हा अण्णा मी पाठवतो त्यांना. हा. ए प्रिन्स, अरे नको ना बाबा, त्या आरचीच्या खोड्यानं काढू. काय पोरं आणून बसवली ना आमच्या घरात पण ही सगळी. गौऱ्या बघा ते खरंच फारच बघ जरा. हा मी त्यांना पाठवतो. ठेवू का? हा ठेवलंय. गौऱ्या कसला भारी आहेस तू, किती ग्रेट आहेस, तुझी ओळख आहे त्यांच्याशी. मला सांग, पण ते नागराज अण्णा आम्हाला दोघींना कसं ओळखतात? अरे ते नागराज अण्णा आहेत. ते गल्लो गल्लीत टॅलेंट उचलतात, नॅशनल अवॉर्ड पर्यंत घेऊन जातात, मग सोडून देतात. साधं आहे का ते? मग मला सांगा, मी तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसापर्यंत घेऊन जाणार आहे, मला काय मिळणार आहे? हा. त्याला कशाला काय पाहिजे? काय पाहिजे म्हणजे? अरे आपली संघटना आहे, चळवळीला पैसे लागतात. गौऱ्या, हा. हे घे 1000 रुपये. क्या बात आहे वहिनी. करोडपती शो मध्ये मीच जाणार. क्या बात आहे. गौऱ्या, हा. हे 1000 रुपये हा. जाणार तर मीच. हा क्या बात आहे. ऐका ना, मी काय म्हणतो, जरा आपण एक काम करू, भांडण्यापेक्षा ना आपण एक खेळ खेळूया इथे. हा, चालेल. हा, म्हणजे जो जिंकेल ना तोच करोडपतीला जाईल. असं चालेल, करूया. चालेल, ठीक आहे? चालेल. तर आपण सुरुवात करूया. प्रेक्षक हो, आपल्या समोर हॉट सीटवर बसल्या आहेत थोरात वहिनी, आणि एक होती सीटवर झोपल्या आहेत खरात वहिनी. सॉरी. तुम्ही रेडी आहात? हो. थोरात वहिनी, तुमचा पहिला प्रश्न कम्प्युटर स्क्रीनवर जो इथे नाहीये तो हा. खरात काकांच्या अंगावर तीळ कुठे आहे? हे फार कडकडीत प्रश्न विचारलाय. आणि पर्याय आहे खांद्यावर. पर्याय तरी देऊ द्या ना. नाही, मला काही गरज नाही, मला माहितीये ना. उजव्या खांद्यावर एक छोटा तिळ आहे, हा. आणि पाठीवर मणक्या शेजारी असे 2 छोटे छोटे तिळ आहेत, हा. आणि खाली तुला माझ्या नवऱ्याच्या अंगावरचे तीळ कसं माहित? मला काय, अख्ख्या बिल्डिंगला माहितीये. हो. दिवसभर टॉवेल गुंडाळून असे गॅलरीत उभे असतात, उघडे बंब असे खाली पाठीवरचे तीळ शेकत. मग ठीक आहे. ठीक आहे ना? हा. तर ह्यांचं उत्तर बरोबर आहे. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. अरे गौरव मोरे यांना मिळतात 5000 रुपये. एक मिनिट, काय? तुला का 5000 मिळणार? तुम्ही तिकडे जाऊन पैसे कमवणार ना, हा. मग मला इकडे पैसे नको, आणि जो पैसे देणार तोच करोडपतीला जाणार, असा आपला इथला नियम आहे. अरे असं कसं? काकू तुम्ही पैसे देताय मला? ए, नाही, मी आहे ना 5. हे घे. येस, थँक्यू. गौऱ्या, काय? अरे असे काहीतरी प्रश्न विचारणं ज्याचं उत्तर फक्त मलाच माहित असेल. मी जिंकलं पाहिजे ना गौऱ्या. काकू उतने पैसे में उतना ही होगा. त्यांनी 5000 दिले, तुम्ही काय देणार आहे? ए काय? इगो हाट नाही करायचा माझा. काय करताय? हे घे चैन, बापरे. 2 तोळ्याची आहे. Yes. जिंकले तर मीच पाहिजे. येस येस. आता बघा ना, असा प्रश्न विचारतो ना की यांना जमणारच नाही. हा. ठीक आहे, तर थोरात वहिनी रेडी आहात? हा. हा, तर तुमचा पुढचा प्रश्न हा. कम्प्युटर स्क्रीनवर जो नाहीये तो हा आहे. खरात काकूंचं वजन किती आहे? ए 365 किलो, बी 120 क्विंटल, सी 200 टन, या डी मोजता येणार नाही. अरे गौऱ्या, 4 ऑप्शन चुकीचे आहेत. एवढं वजन नाहीये माझं. मला लाईफलाईन यूज करायची आहे. ओके, कोणती? तज्ञांचा सल्ला.
ओके हे बघा आपल्याकडे तज्ञ आहेत पण स्क्रीन नाहीये त्यामुळे आपण हे दाखवू शकत नाही. आपण डायरेक्ट त्यांना कॉल लावू शकतो. ठीक आहे, तर कोणाला कॉल लावू शकतो आपण? मिस्टर खरात. ओके, कम्प्युटर साहेब खरात काकांना फोन लावा आणि त्यांचा नंबर आहे 95432317. माझ्या नवऱ्याचा नंबर तुझं तोंडपाठ कसं ग? नाही, मुळात हे तुझे फ्रेंडच कधी झाले. येऊ दे यांना घरात नाही चेचलं ना तर बघ आता. अरे 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 असं म्हणतात की उत्तर शोधलं की जगणं बदलतं, तर उत्तर थोरात वहिनी शोधतायत आणि उद्यापासून जगणं खरात काकांचं बदलणार आहे. चांगली गोष्ट आहे. एक मिनिट फोन लागलाय लागलाय? काकांना फोन लागलाय. हॅलो हॅलो हा. हॅलो खरात मी बोलतेय. अरे थोरात वहिनी ईशा आवाजावरून ओळखलं? म्हणजे कशा आहात तुम्ही? मी मस्त. मलाच सांगताय? खरात बोला ना काय काम काढलं? खरात तुम्ही पण ना. बरं ऐका ना, माझं एक छोटस काम होतं. लगेच येतो, हाफ डे टाकून लगेच येतो. खरात ऐका ना पूर्ण. इतकं काही मोठं काम नाहीये, फोनवर होण्यासारखं आहे. मला जर एका प्रश्नाचं उत्तर हवंय. बोला ना. पटकन सांगा. हा. तुमची बायको खरात म्हणजे खरात वहिनी यांचं साधारण वजन किती असेल? काय झालं? चांगला मूड होता, कुठे मूड घालवला? काय प्रश्न विचारला था तुम्ही ना? तिचं वजन काय खाऊन खाऊन माजले, नुसतं खात असतात जाडी. तुम्हाला सांगतो, त्या दिवशी रेल्वे स्टेशनला गेलो, तिला वजन काट्यावर उभं केलं वजन करायला. तर वजन काट्याने तिकीटाच्या बदली जीप काढली बाहेर आणि मेला तो. मरता माझ्याकडे बघून बोलतो, कसा जगतो यार तू? अरे रे. हो, तुम्ही आता संध्याकाळी ढोसून या घरात. कुणाची जीभ बाहेर येते ना ते बघतेच मी. वहिनी कशाला तुमचा गोड आवाज, कशा तिच्या फालतू आवाजात बोलताय? या माणसांनी माझा आवाज आहे हा. ऐका ना खरात, अहो खरंच खरात वहिनी बोलताय तो. हॅलो. मस्करी टू टू टू. फोन ठेवला. गौऱ्या डी ऑप्शन मोजता येणार नाही. शुअर शुअर एकदम लॉक कॉन्फिडन्स करून टाक. आहे. लॉक करू. हो. तर प्लीज डी लॉक करा आणि उत्तर बरोबर आहे. आणि गौरव मोरे यांना मिळतात थोरात वहिनीकडनं सोन्याच्या बांगड्या. एक मिनिट गौऱ्या, हे जरा अति होतंय. अति होत आहे. हा. मग मी खरात काकूंकडनं घेतो मला त्या सोन्याच्या बांगड्या. तुम्ही जा करोडपतीला. बांगड्याच काय रे, हे मंगळसूत्र पण घे. क्या बात असं आहे. इकडे तिकडे फिरताय. घे. एक मिनिट नागराज अण्णाचा फोन आला. एक मिनिट थांबा. हा हॅलो 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 नागराज सर, मी येते सर. अरे कोण नागराज? त्या गौऱ्याला कुत्र्याला फोन द्या. हॅलो अण्णा गौरव बोलते. काय झालं? अरे कोण अण्णा? गौऱ्या साले कुठेस तू? पैसे घेऊन येतो बोला, आम्ही पी प्यायलो. तो बने साला टाईट होऊन त्या पिंजऱ्यातनं कोंबडी काढून तिच्याबरोबर नाचतोय इकडे. अरे आम्ही अडकलो, वेटर सोडत नाही. इकडे ये, एवढा वेळ लागतो त्या जाडीला गांडवायला. ये लवकर, ठेव फोन तू. तो गौऱ्याने गंडवला आपल्याला, दागिने घेऊन पळाला.